बसला तर 150 बेड्सचं मल्टी स्पेशालिटी सरकारी हॉस्पिटल आणि त्याच्याच बरोबर एक ट्रॉमा सेंटर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडी इगतपुरीमध्ये चालू करेल, हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून आश्वासन देतो. आणि मित्रांनो, आपल्याला कामं करायची आहेत, विकास घडवायचा आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना प्रतिनिधित्व नाही मिळाले आणि ज्या ज्या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवले त्या लोकांना सत्तेचं दार उघडून द्यायचं. या प्रस्थापितांनी दार बंद केलं तरी फरक नाही पडत, दरवाजाला लाथ मारून तोडू, पण यावेळेस वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि सत्तेमध्ये जायचं आम्हाला पैसे खायला नाही, आमच्या कार्यकर्त्यांना ठेके कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही, आम्हाला सत्तेमध्ये जायचंय तर इकडच्या गोरगरिबांचा, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि तमाम वंचितांचा विकास करायला आम्हाला सत्तेमध्ये जायचंय. आणि हे आपण समजून घ्या की सत्तेमध्ये वंचित बहुजन आघाडी गेली की एक वेगळा पॅटर्न निर्माण होतो आणि एक सत्तेचं वेगळं पॅटर्न निर्माण होतं. तुम्हाला अकोल्याचं छोटं उदाहरण देतो. गाव तिथे आरोग्य केंद्र उभं करून दाखवलंय अकोल्यामध्ये. प्रत्येक समाजाचा प्रतिनिधी हा जिल्हा परिषदेमध्ये गेलाय. आणि त्याचबरोबर जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि बियाणं वाटपाचं काम सुद्धा अकोल्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करतो. आणि ह्याच धर्तीवरती आम्हाला काम करायचंय इगतपुरीमध्ये आणि एक इगतपुरीमध्ये विकासाचं चक्र फिरवायचं. पण इगतपुरीमध्ये काम करत असताना इकडे काही लोक त्रास देतात हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. आपलीच 2 लोक फोडून आपल्या विरुद्ध उभे केली. आपल्यामधली लोक फोडून उभी केली. समोरच्यांना उमेदवार नाही मिळत. इथे वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारांची लाईन लागली अशी परिस्थिती आहे. पण समोरच्यांना उमेदवार नाही मिळत म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फोडून नेले तर नेले, मला काय फरक नाही पडत. 2 वंचितांना संधी तरी मिळाली तुमच्या पक्षात. लेकिन जाने वाले को जाने दो, जाने वाले को जाने दो और जो आ रहे उनको आने दो, एवढंच आता आपल्याला करायचंय. आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची आहे की इकडे वंचित बहुजन आघाडी जेव्हा जेव्हा सक्षमपणे उभी राहते, जेव्हा जेव्हा वंचित बहुजन आघाडी ताकदीने पुढे येते आणि लढायचा प्रयत्न करते, तिकडे आपल्यातलीच काही लोक येतात आणि म्हणतात की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे, वंचित बहुजन आघाडी भाजपची हातमिळवणी करते. आता जर आपल्याला परत कोणी म्हटलं तर नुसता तुमच्या माजी नगर अध्यक्षाचं त्यांना नाव सांगा आणि त्यांचं काय झालं हा एकदा प्रश्न विचारा. काय नाव त्यांचं? इंदोलीकर. मला वाटलं महाराज निघाले. आता तुम्ही प्रश्न बघा, जेव्हा 2024ची निवडणूक होत होती, लोकसभेची निवडणूक होत होती, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची बोलणी चालू होती, तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाची अट ही काँग्रेसला ठेवली. ती अट अशी होती की आम्ही तुमच्याशी युती करायला तयार आहोत, आमची पूर्ण मतं तुमच्या मागे उभी राहतील, आमचे कार्यकर्ते काँग्रेससाठी काम करतील जिथे जिथे युती होईल तिथे. पण आमची एक अट आहे की आम्हाला गॅरंटी द्या की आमच्या मतावरती निवडून आलेली लोक ही निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाहीत, ही आम्हाला गॅरंटी द्या. हा प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांनी विचारला होता आणि हा प्रश्न आपल्या इगतपुरीमध्ये बरोबर बसतो. इंदोलकर पळून गेला. आता जी उभाटाची लोक आहेत, आता जी काँग्रेसची लोक आहेत, आता जी राष्ट्रवादीची लोक आहेत, ही जर मतं मागायला आली तर त्यांना म्हणावं, भावा तू स्टॅम्प पेपरवर लिहून दे की निवडणूक झाल्यानंतर तू तरी भाजपमध्ये पळून नाही जाणार इंदोलकर सरकार. आणि मित्रांनो, दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या की एके ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे लढायला तयार आहे. आपल्याला सर्वांना माहितीये की काँग्रेस उभाटाचा कॅन्डिडेट मॅनेज झालेला आहे, बसलाय, त्याला पाकिट पोचलंय, 50 खोके पोचलेत, सगळं ओके झालेलं आहे. लढणार आहे तर वंचित बहुजन आघाडी. आता थेट लढाई आहे, आमने सामन्याची काट्याची लढाई आहे भाजपमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये. आणि ज्याला मतं वाया नसतील घालवायची,
आणि ज्याला ज्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर तुम्हा सर्वांना एकच उपाय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर. आणि मित्रांनो, दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या की ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे, कारण लोकसभेला काँग्रेसने आपल्याला सांगितलं संविधान खतरे में, विधानसभेला येऊन सुद्धा सांगितलं, पण आपल्याला काँग्रेसवाले नुसतं एक गोष्ट म्हणतात की संविधान खतरे में. कसं खतऱ्यामध्ये हे तर तुम्हाला कधीच सांगितलं नाही. आणि संविधान धोक्यामध्ये असलं तर काँग्रेस ते संविधान वाचवण्यासाठी काय करणार आहे हे सुद्धा काँग्रेसची लोक सांगत नाही. म्हणून काँग्रेसच्या लोकांना सांगतो, ऐकून घ्या की आपण परवाच बातमी ऐकली असेल की 100 बीजेपीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत बिनविरोध ऑलरेडी. बघा, आज तारीख काय आहे? 23 नोव्हेंबर, बरोबर. निवडणूक कधी आहे? 2 डिसेंबर. निकाल कधी आहे? 3 डिसेंबर. मग 22 तारखेला भाजपचे 100 नगरसेवक निवडून कसे येतात? निवडणूक होत नाही, समोर कोण उभं राहत नाही, बिनविरोध. निकालाच्या 1 आठवड्या आधी, निवडणुकीच्या एक आठवडा आधी जर 100 नगरसेवक निवडून येत असतील तर हे लोकशाहीला धोका नाहीये का? हा संविधानाचा अपमान नाहीये का? आणि आपल्याला ह्याचा वचपा काढायचा आहे या निवडणूक. दुसऱ्या बाजूला समजून घ्या, इकडनं लांब नाही, जामनेर तालुका माहिती आपल्याला. जामनेरमध्ये भाजपची लोक समोरच्या उमेदवारांवरती दबाव टाकत होती. काही लोकांचा या फॉर्म फाडण्यात आला, काही लोकांना दबाव टाकण्यात आलं आणि काही लोकांना शासनावरती दबाव टाकून त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला. आणि अशी एक परिस्थिती उभी केली की त्या ठिकाणी बीजेपी हे बिनविरोध लढेल आणि बीजेपीच्या उमेदवाराच्या विरोधात कोणी उभं राहणारच नाही. हाच प्रकार इगतपुरीमध्ये सुद्धा करायचा प्रयत्न केला, पण ही वंचित बहुजन आघाडी आहे भाऊ. इकडे कोणी मागे हटत नाही, इथे कोणी घाबरत नाही आणि इथे कोणी मागे सरकत नाही. हा खाणाऱ्यांचा नाही, हा मारणाऱ्यांचा पक्ष आहे. आणि जर तुम्ही परत वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना बसवण्याचा किंवा उमेदवारांचा दाबण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडीची लोक आपल्या घरी एक सदिच्छा भेट दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो आणि जेव्हा जेव्हा आपल्या लोकांवरती अडचण येते तेव्हा धावून येणारी, उभी राहणारी आणि आपल्या सर्वांसाठी लढणारी ही लोक वंचित बहुजन आघाडी. ही तीच वंचित बहुजन आघाडी जिनी सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला. ही तीच वंचित बहुजन आघाडी आहे जिनी कोथरूडमध्ये आंदोलन करून पोलिसांवरती गुन्हा दाखल करून घेतला. ही तीच वंचित बहुजन आघाडी आहे जिनी परभणी पोलीस केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशींच्या खुनामध्ये अख्ख्या परभणीच्या पोलीस ठाण्याला गुन्हेगार म्हणून उभं केलंय. आणि ही तीच वंचित बहुजन आघाडी आहे जिनी भारताच्या इतिहासामध्ये RSSच्या कार्यालयावरती पहिला मोर्चा घेऊन गेलेला. आणि म्हणून मी म्हणतो, की जर भाजपला कोणी लढणार असेल, जर भाजपला कोणी अंगावरती घेणार असेल आणि जर भाजपला कोणी शिंगावरती घेऊन फेकणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणी नाही. जेव्हा जेव्हा कोणत्याही समाजावरती, कोणत्याही धर्मावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडी उभी होते. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मुसलमान पोरांना टिपू सुलतान आणि औरंगजेबचे स्टेटस ठेवण्यासाठी अरेस्ट करण्यात होते तेव्हा बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो सोबत टिपू सुलतानचा फोटो ठेवला होता. आणि टिपू सुलतानच्या फोटोला हार घालून ते म्हणाले होते की ही पोरं स्टेटस ठेवतायत, तुम्हाला दम असेल तर वंचितच्या कार्यकर्त्यांवरती ऍक्शन घेऊन दाखवा. आणि जेव्हा औरंगजेबचे स्टेटस ठेवण्यासाठी तरुणांना अरेस्ट करण्यात होते तेव्हा तेच बाळासाहेब होते ज्यांनी म्हटलं की पोरं तर फक्त स्टेटस ठेवतायत, पोरं तर फक्त फेसबुकवरती स्टेटस अपडेट करतात, आम्ही औरंगजेबांच्या मझारीवरती जाऊन आलो, जर दम असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना हात लावून दाखवा. ही भूमिका घेतली बाळासाहेब आंबेडकरांनी. आणि त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये
मुसलमान तरुणांना अरेस्ट करण्याचा सिलसिला बंद म्हणजे बंद झाला होता. आणि आपल्यातलेच काही धर्मांध हिंदू लोक आहेत, कट्टर हिंदू म्हणतात स्वतःला, ते प्रत्येक वेळेस बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढतात आणि म्हणतात की ह्यांनी पण धर्मांतर केलं, ही लोक पण बदलली, या लोकांनी पण पाकिस्तानला जायला पाहिजे. आता जे पाकिस्तानला आम्हाला पाठवायला निघाले त्या लोकांना मला एक गोष्ट सांगायची आहे की कोरोना काळ आठवा. कोरोनामुळे अख्खी आर्थिक व्यवस्था ढासळली होती महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक धंदा बसला होता आणि त्याच्याहून महत्वाचं कोरोनामध्ये महाराष्ट्रामधले प्रत्येक छोट्यापासून ते मोठं मंदिर बंद झालं होतं, हे नका विसरू. आणि हे तेच बाळासाहेब होते जे औरंगजेबाच्या मजारीवरती गेले होते, ज्यांनी पंढरपूरमध्ये मोर्चा काढून विठोबाचं मंदिर चालू केलं होतं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी मंदिरं उघडायचं काम जर कोणी केलं असेल तर ते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि म्हणून मी परत एकदा म्हणतो, आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहोत आणि सगळ्यांसाठी लढणार आहोत. आम्हाला जर कशाची साथ हवी असेल तर फक्त तुमची आणि तुमच्या मतांची. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि आपण सर्व जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्याल एवढी आशा बाळगतो आणि थांबतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.